मनीषा पाटील आले आहेत, कल्पक पाटील आले, सगळं पाटलांचंच राज्य आता वाटतं. पक्षाला कळलं पाहिजे आपण जर एखादा पक्ष प्रवेश करतोय त्याच्या मागची पार्श्वभूमी पक्षाने पहिला बघायला पाहिजे. नक्की आज आमदार सगळ्यांनी काही फिरले नाही, खासदार सगळ्यांनी फिरले नाही, फिरले कोण कार्यकर्ते ना, लोकांनी कार्यकर्त्यांना बघून मत दिलं ना. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या ज्या प्रकारे वसई विरारमध्ये आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपली बांधिलकी सुरू केलेली आहे. इतर पक्षातनं, दुसऱ्या पक्षातनं, तिसऱ्या पक्षातनं, चौथ्या पक्षातनं येणं जाणं आता मोठ्या प्रमाणात वसई विरारमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यात एक भाग्य काल आपण पाहिलं असेल का बहुजन विकास आघाडी प्रभाग क्रमांक 7 मामानगर या ठिकाणीचे माजी नगरसेवक भालचंद्र पाटील यांची सुकन्या मनीषा पाटील यांनी थेट भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार राजन नाईक यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे. अनेक कार्यकर्ता होते, लगभग महिलांचे तादाद जादा होती, पण मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारचे बहुजनचे लोकांना आपल्या पक्षात घेण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, तर येणाऱ्या टायमामध्ये जुने कार्यकर्त्याचं होणार का, त्यातला एक दृश्य आपल्या बरोबर आता थेट मिलिंद वैद्य जी आहे, जे इकडचे स्थानीय कार्यकर्ता होते, विरार शहराचे पदाधिकारी होते आणि आजही ते भारतीय जनता पार्टीसाठी चांगलं काम करत आहेत. मिलिंद वैद्य जी, नमस्कार. नमस्कार. काय म्हणाल, कशा प्रकारे काल पाहिलं असेल का भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक बाहेरची लोक इतर पक्षातनं आपल्या पक्षातनं येत आहे, असं वाटत नाही का तर आपली तिकीटचा कुठे धोका होणार आहे? आपल्या महिला सीट होती ती पण गायब झाली आणि ज्या प्रकारे कल्पक पाटील आहे आपला पण सीटचा धोका झालाय, काय करणार पुढे? धोका तर झालाच आहे. आता पक्ष बघा आता काय डिसिजन घेतोय. आता मनीषा पाटील आले आहेत, कल्पक पाटील आले, सगळं पाटलांचंच राज्य आता वाटते ते, म्हणजे पाटलांचं राज्य आहे. पण बहुजन विकास आघाडी असं कुठे कुठे बोलत होती का आम्हीच आमच्या लोकांना पाठवतोय, म्हणजे काही कुठे कुठे साबित होते आपल्या पक्षात काय उमेदवार नाहीये का? आता पक्षश्रेष्ठीला कळलं पाहिजे आपल्या पक्षात उमेदवार आहे की नाही. ते भरपूर जुने कार्यकर्ते आहेत की जे चांगले कामं करतात, आमदारकीला चांगली मतं आणली आहे, खासदारकीला चांगली मतं आणली आहेत. तर आपल्याला, मला तर वाटत नाही की नवीन तिथे काय आणायची गरज आहे. पक्षाचा दृष्टिकोन वेगळा असतो बघण्याचा आणि आमचा कार्यकर्त्यांचं काम करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याच्यामुळे आता काय जुने कार्यकर्ते नाराज होणं हे स्वाभाविक आहे. आमच्या पक्षाकडे एकच मागणी होती की बाबा तुम्ही नवीन घ्या, 2 नवीन घ्या, 2 जुने द्या. 4चा पॅनल आहे तर 2 जुने द्या, 2 नवीन द्या ना. पण ज्या प्रकारे आता बघत असतील का तुम्ही विधानसभा नाही त्याच्या अगोदर खासदारकीपासून आपण काम करत आहे, अति जोमाने आपण काम केलं आणि ह्या परिसरातलं अतिदम मतदान तुम्ही राजन नाईकला यांना मिळून दिला, भारतीय जनता पार्टीला मिळून दिला. पण आता ना कुठे ना कुठे तुम्हाला डायव्हर्ट करण्यात येतोय, डावण्यात येतोय, इतर लोकांना पुढाकार घ्यायचा आहे, म्हणजे काय चाललंय? डायव्हर्ट करता हे गोष्ट खरी आहे. मी पक्षाचा महामंत्री आहे, बरोबर आहे. आज आहे ना पद, लिस्टचं पद आमच्याकडे लेटर आहे, महामंत्री आहे. पण कुठलेही पक्षप्रवेश होताना आम्हाला कळवण्यात येत नाही किंवा नुसतं मेसेज येतं की पक्षप्रवेश आहे, कोणाचा आहे काय हे आम्हाला काहीच माहिती पडत नाही. म्हणजे विरार शहरात तुम्ही महामंत्री असताना सुद्धा आपल्याला माहिती नाही पडत माहिती की बाबा कोणाचा पक्षप्रवेश होतोय. पण भारतीय जनता पार्टीमध्ये असं स्लोगन आहे का पहिला राष्ट्र आहे, त्यानंतर पक्ष आहे, त्यानंतर स्वतःच आपण बघायचं, बरोबर. तर त्या हिशोबाने कसे काम करतात? तर काल आपण राजन नाईक यांची बाईट घेतली, त्यांनी सांगितलंय का आम्ही सर्वांना संधी देणार आहे, तर ते खोटे आश्वासन आहे का? काय म्हणजे सर्वांमध्ये माझा नंबर लागतो की नाही माहिती पडत नाही. पण नंबर 30 तारखेनंतर तुम्हाला माहिती पडेल काय आहे ते. पण नंबर कसं लागणार? आता 2 तिकीट डिक्लेअर झाले, ज्या प्रकारे मनीषा यांनाही डिक्लेअर करण्यात आले आणि अगोदरचे माजी नगरसेवक पुत्तुल रवींद्र झा हे पण माझी नगरसेवक, यांची स्वाभाविक आहे त्यांना तिकीट भेटणं पाहिजे. तर तुमची महिलांचं काय होणार? महिला सीट कुठे ना धोक्यात आहे आणि कल्पक पाटील आहे तर जेंट्स ते धोक्यात, मग कशा प्रकारे काम करणार पुढे? तर पक्षाला कळलं पाहिजे आपण जर एखादा पक्ष प्रवेश करतोय त्याच्या मागची पार्श्वभूमी पक्षाने पहिला बघायला पाहिजे. नक्की काय आहे, आपण घेताना काय विचार केला पाहिजे की आपण कोणाला घेतोय. एक सर्वे केला पाहिजे पक्षाने. उठसूट पक्ष कसा, आता पक्ष सोन्याचा ताट घेऊन बसलेला आहे, त्यामुळे पक्षाकडे आता इन्कमिंग भरपूर वाढणार आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही इन्कमिंग करताना तुम्ही त्यांची पार्श्वभूमी तर बघा, तिथे जर एरियामध्ये किती चांगलं काम आहे, किती चांगलं नाव आहे, तुम्ही ते सगळं बघून तुम्ही पक्ष प्रवेश करून घ्या ना. म्हणजे मनीषा पाटीलचं नाव कुठे ना खराब आहे का? मी असं मनीषा पाटील बद्दलच नाही बोलतो. मी आता जेवढी इन्कमिंग येते त्यांच्याबद्दल सर्वे करा सगळ्यांचे. तुम्ही सर्वे करा सगळ्यांचे. आता इलेक्शनला आम्हाला जायचं कार्यकर्ता म्हणून आम्ही जाणार पुढे ना. ऍज द इलेक्शनला कार्यकर्ता पुढे जाणार की नाही, काय हे वरिष्ठ नेते येणार आहे. आज आमदार सगळ्यांनी काही फिरले नाही, खासदार सगळ्यांनी फिरले नाही, फिरले कोण कार्यकर्ते ना, लोकांनी कार्यकर्त्यांना बघून मत दिलं ना. ते ऍटलीस्ट कार्यकर्त्यांचा विचार तुम्ही. फुलपाट्यात आपण जेव्हा पण कार्यक्रम राबवायचे तर आमदार स्वतः इकडे यायचे,
आपल्याला ह्या सर्व पक्ष जबाबदारी सुद्धा दिली होती, पण आता आपल्याला काही बोलत नाही, काही करत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आपल्याला पाठीमागे ठेवण्यात येते. अशा प्रकारचं ठीक आहे ना, बघू आपण पण वेट अँड वॉच मध्ये राहू. म्हणजे 30 बंड तारीख- करायची शक्यता आहे. 30 तारखेला सगळं चित्र माहिती पडेल. त्याच्या आधी आपण काहीच बोलू शकत नाही. बरोबर आहे. 30 तारखेपर्यंत सगळं चित्र सगळ्यांनाच माहिती पडेल. सर्व पक्षाच्या लोकांना माहिती पडेल, सगळं मीडियाला माहिती पडेल 30 तारखेला काय होणार ते. आणि आत्ताचा जो सर्वे आहे हे तुम्हाला मीडियामार्फत सांगतो मी. आत्ताचा जो सर्वे आहे आणि 5 तारखेनंतर जानेवारीच्या नंतर सर्वे हा भरपूर फरक पडणार आहे. हे तुम्ही लिहून घ्या तुम्ही पाहिजे. म्हणजे जनतेचा सर्वे हा जो आता सर्वे आहे भारतीय जनता पार्टीकडे असणार का बहुजनकडे? ते 5 तारखेनंतर माहिती पडेल म्हणून तुम्हाला तो फरक पडणार आहे. उलटा सालटा होणार आहे. म्हणजे आपल्या पक्षात आपल्याला जर जबाबदारी नाही दिली तर त्या हिशोबाने आपण पुढे धोका करणं किंवा बघा. इतर प्लॅनिंग चालू आहे आपली. 15 वर्ष झाले मी राजकारणात काम करतोय, लोकांची सेवा करतोय. 10 वर्षा अगोदर 2015 माझी मिसेस उभी होती इलेक्शनला, शिवसेना ओरिजिनल उबाटा गटातून, बरोबर आहे. तिथून उभी होतो, आम्ही टफ दिलं. त्याच्यानंतर 10 वर्ष आम्ही लोकांची सेवा केली, जनतेची सेवा केली. आम्ही पण, तुम्ही पण आमच्याबरोबर बघतात की आम्ही किती महिलांना काय काय देवदर्शनाला नेतो, किंवा अजून लोकांचे आधार कार्ड असेल. लाडली बहिणी आहे, आज 1400 ते 1500 लाडली बहीण आपण नाव नोंदणी केली आहे, त्यांचे आज पैसे येतात आहे. तर आम्ही पण कामं केली ना, तर आमची पण अपेक्षा असेल की नाही. आम्ही पण कामं कशाला केली, नगरसेवकसाठीच कामं केली ना. आणि आता जर चान्स आला आहे आणि तुम्ही जर आम्हाला डावळणार तर आम्हाला पण विचार करायला लागणार ना. पण त्या लोकांना असं म्हणणं आहे का ते सक्षम आहे कार्य करण्यामध्ये पण, आणि इतर गोष्टीमध्ये अगोदर त्यांच्या वडिलांचा वारस होता म्हणून ते पुढेकार त्यांनी घेतलाय. तर त्यासाठी असं उमेदवार दिला तर एरियामध्ये परिसरात कुठे चांगला होईल. भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात आहे ना, आपण सक्षम नाही का? साधं उदाहरण घ्या कालचं इलेक्शनचं. डहाणूला काल इलेक्शन रिझल्ट लागला. भरत राजपूत हा चेहरा, हा नाव मोठं आहे. ती व्यक्ती एकदम सक्षम व्यक्ती होती, बरोबर आहे. तरी ती व्यक्ती पडली का? कार्यकर्ताच माणसाला आणू शकतो, कार्यकर्ता जिंकू शकतो. आणि कार्यकर्ते नाराज झाले तर काही होऊ शकत. त्याच्यामुळे कार्यकर्ता हा सगळ्यात मोठा आहे. म्हणून कुठल्याही पक्षामध्ये पद काय असतं, कार्यकर्ता महत्वाचा असतो. आणि कार्यकर्ताच हा एकाला वरती आणू शकतो, कार्यकर्ता एकाला खाली पाडू शकतो. तर तुमच्याकडे कार्यकर्तेच नसेल तर तुम्ही काय जिंकणार आहे? इच्छुक फॉर्म भरला आपण? नाही, अजून दिला नाही आम्हाला. फॉर्मच नाही दिला. आम्हाला तयारीला लागा हे पण सांगितलं नाही अजूनपर्यंत. ते पण नाही सांगितलं. हा. पण इतर ठिकाणी तर 500चे अधिक फॉर्म भरण्यात आलेले. नाही, ते इंटरव्ह्यू झाले, पक्षाकडून इंटरव्ह्यू झाले. अजून इच्छुक फॉर्म भरायला सांगितलं नाही कोणाला. ते आता 23 तारखेला उद्या मला वाटतं फॉर्म महानगर निघतील ना. आपल्या बरोबर किती लोक ज्यांना नाराज आहे? माझा असा अंदाज आहे की या 115 जे उमेदवार आहेत ते मला वाटतं प्रत्येक प्रभागात कुठे ना कुठे नाराजगी असणारच आहे. सगळ्या पक्षामध्ये असणार आहे. असं नाही की आमच्याच पक्षामध्ये असणार आहे. सर्व पक्षामध्ये नाराजगीच असणार आहे की बाबा प्रत्येकाला एक इच्छा असते इलेक्शनला उभं राहायची. आमदार राजा नाईक यांनी तुम्हाला मिठी मारून काहीतरी पुढची वाटचालीसाठी काही सांगितलं तर आपण बदलाव करणार का? बघू ना, ते नंतरची गोष्ट आहे. दर तरचा विषय तो. तुम्हाला काय 30 तारखेला सगळं माहिती पडेल. तिकीट नाहीच भेटली तर काय, आणि भेटली तर काय? भेटली तर पक्षात जोमाने काम करू, नाही भेटली तर पक्षात आदेश असेल त्याप्रमाणे आपण काम करू. मन दुःख आहे आज. मन तर दुखणार साहजिकच आहे. आपण एवढी वर्ष काम करतोय आणि आपल्याला तिकीट नाही भेटत आहे, आणि जे आत्ता आले त्यांच्यावर आपण कामं करायची. शेवटी मन दुःख होणारच आहे ना कुठे ना कुठे. सगळे कोणाचे असून दे. आज मी जर दुसऱ्या पक्षात गेलो, मला डायरेक्ट तिकीट दिलं, तिथे स्थानिक जो कार्यकर्ता काम करणार आहे त्याला नाही मिळालं, तो पण दुखावणार आहेत ना. धन्यवाद. बघितलं, हे होते मिलिंद वेदजी. ज्या प्रकारे महामंत्री विरार शहराचे भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा यांनी प्रवेश केला होता, ती काळ होता जेव्हा खासदारचं इलेक्शन, त्यानंतर खासदार यांना निवडून दिला. त्यानंतर अति जोमाने त्यांनी अजून मोठ्या प्रमाणात काम केला. आमदारी सुद्धा पहिल्यांदा त्यांनी या वसई विरारमध्ये निवडून दिला. आणि येणारा आगामी जे वसई विरार स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आता याच कार्यकर्त्यांनाच कुठे ना कुठे डावळायचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे, असं थेट यांचं म्हणणं आहे. ज्या प्रकारे नवीन चेहऱ्याला संधी भेटते आणि जुन्या चेहऱ्याचा काय होणार आहे तेही सुद्धा आपण प्रत्येक वेळी दाखवायचा प्रयत्न करू. आता मिलिंद वेद सारखे असे किती कार्यकर्ता येऊन पुढे मीडियासमोर बोलणार का, भारतीय जनता पार्टीला साथ देणार का, हे सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट, निवडणुकीची घडामोडी आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. काय वाटत असेल तर आम्हाला कमेंटच्या मार्फत नक्कीच कळवा. धन्यवाद.